जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। जनसुरक्षा कायदा हा विधानसभेत मंजूर झाला। आता विधान परिषदेत जाईल। ईडी कायदा हा दहशतवादी यांच्यासाठी होता, ड्रग विरोधात होता, पण महाराष्ट्रामध्ये राजकीय विरोधकांसाठी केला जातो। ईडी कायद्यांचा गैरवापर केला जातो, तसा जनसुरक्षा कायद्याचा गैरवापर होऊ शकतो, असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख पत्रकार परिषदेत म्हणालेत। पाहूया। असं आहे की जनसुरक्षा कायदा काल विधानसभेमध्ये त्याला मंजुरी मिळाली। आता विधान परिषदेमध्ये तो जाईल, तिथे चर्चा होईल। पण हा जनसुरक्षा कायदा राज्य शासन आणण्याचा त्यांचा जो आग्रह आहे, याच्यामुळे जनसामान्यामध्ये अशी भीती आहे की विद्यार्थी, शेतकरी, कामगार, डाव्या विचारसरणीचे पक्ष किंवा जे काही विरोधी पक्ष आहे, यांनी सुद्धा काही आंदोलन केले तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल का, काही मनमानी किंवा काही आकताबोटी कारवाई होऊ शकते का, अशा प्रकारची भीती शेतकऱ्यांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, कामगारांमध्ये, राजकीय पक्षामध्ये। कारण की तुम्हाला आठवतं 2004 मध्ये जेव्हा ईडीचा कायदा झाला, आता ईडीचा कायदा कशासाठी होता? ईडीचा कायदा हा दहशतवादाच्या विरुद्ध, ईडीचा कायदा हा दहशतवाद आणि जे ड्रग आहे, चरस, गांजा, हे काही ड्रग्ज आहे, याच्या विरुद्ध ईडीचा कायदा होता। ज्या ज्या देशांनी हा ईडीचा कायदा त्यांच्या देशामध्ये लावला, त्या देशामध्ये दहशतवादाच्या विरुद्ध, ड्रगच्या विरुद्ध हा या कायद्याचा वापर बाकी देशामध्ये होता। फक्त भारत असा देश आहे की तिथे ईडीचा कायदा हा राजकीय विरोधकाच्या विरुद्ध त्याचा वापर होतो। म्हणजे आकसाने त्या कायद्याचा वापर भारतामध्ये ईडीचा केला जातो। तशाच प्रकारची भीती या जनसुरक्षा कायद्याच्या बाबतीत आहे। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना भीती वाटते, शेतकऱ्यांना भीती वाटते, कामगारांना भीती वाटते, राजकीय पक्षाचे विरोधक आहे सरकारचे त्यांना भीती वाटते की याचा सुद्धा ईडीचा कायद्याचा जसा गैरवापर केला गेला, तसा याचा सुद्धा गैरवापर करून राजकीय पक्ष किंवा डाव्या विचाराचे पक्ष जे आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकेल, अशा पद्धतीची एक भीती जनसामान्यामध्ये आहे। त्याच्यामुळे याच्या बाबतीत राज्य शासनाने व्यवस्थित खुलासा करायला पाहिजे आणि आकसाने हा कायदा उद्या जर मंजूर झाला तर ईडीचा जसा गैरवापर होतो तसा याचा वापर होऊ नये, अशा प्रकारची सर्वांची इच्छा आहे। जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा।